हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा वार आहे बुधवार. तर सकाळ सकाळचं वातावरण दाखवते तुम्हाला. बाहेर पूर्ण ढग आलेले आहेत आणि सूर्य तर अजिबातच नाही. सकाळचे जवळ आता 9:30 वाजलेले आहेत. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत तरीसुद्धा अजून सूर्य ढगातच आहे. अजून सूर्य उगवलेला नाही. उगवलेला आहे पण अजून दिसत नाही बाहेर. सूर्य ढगामुळे पूर्ण सूर्य झाकून गेलेला आहे. तर मी आता टेरेसला चाललेली आहे सूर्याला अर्घ्य द्यायला. तर नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आजचा वार आहे बुधवार. तर बघा, स्वामींचा फोटो आहे पाठीमागे. मला आता देवपूजा पण करायची आहे आणि आता दिवसभराचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे. तर नक्की काय काय होईल काय काय नाही तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल अजून नवीन आहे त्यामुळे चॅनलला सपोर्टची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला तुम्हाला मी दाखवते की आमच्या ब्रह्मकमळाला किती कळ्या आलेल्या आहेत. त्या जवळजवळ आता 5-6 कळ्या आलेल्या आहेत ब्रह्मकमळाला. तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर बघा, या ठिकाणी असं छान ब्रह्मकमळाला एकदम छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहेत. एक कळ इथं, अजून ही 1, 2, या ठिकाणी 3 पण आहे. झाडाला अशी बुरशी आलेली आहे, पानांना बुरशी आलेली झाडाच्या. याच्यातलं पान दुसरीकडे लावलं तरी पण आपल्याला झाड येतं. हे सुरुवातीला लावलेलं झाड होतं हे. तर ह्याच्यातलं एक पान मी काढून इकडं लावलं होतं दुसरीकडं. ह्या कुंडीमध्ये लावलं होतं एक पान त्यातलं. तर हे सुद्धा झाड बघा किती मोठं झालंय. आणि बघा या ठिकाणी 2 कळ्या आल्यात. 2, 3, 4, 5. आणि मागच्या महिन्यामध्ये या झाडाला आल्या होत्या 5-6 कळ्या इकडं. या ठिकाणी आहे झेड प्लांट. या ठिकाणी कुबेर प्लांट. चला आता घरातली कामं आवरते. हे बघा सोफा कसं आहे परिस्थिती हे का. आता हे एकदा आवरून घेते आणि देवपूजा करते. स्वामींची पूजा वगैरे करायची. सकाळ सकाळ देवाची गाणी वगैरे लावते. तर मी आता आलेली आहे टेरेसला. तर बघू शकता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि सूर्य अजूनही दिसत नाही. पूर्ण ढगामध्ये झाकून गेलेला आहे सूर्य. तर बघा, आमच्या घराच्या बाजूला स्थळ आहे आणि काम आहे, ते कामं बंद पडलेली आहेत कन्स्ट्रक्शनची. तर सगळीकडे हिरवं हिरवं गार असं वातावरण झालेलं आहे. इकडे मंदिर आहे आणि इकडे पण चालू आहे काम कन्स्ट्रक्शनचं. बघू शकता इकडे या साईडला. आणि इकडे पाठीमागे आहे गाव. तर इकडे सगळं गाव आहे आणि हा पण गावात जाण्याचा रस्ता. तर आमचं थोडं गावाच्या शेवटला येतं आमचं घर. थोडंसं इकडं प्लॉटिंग वगैरे पडलेलं होतं नवीनच, त्याच वेळेस आम्ही घेतलेलं होतं. आणि हा रोड आहे बारामती रोड. तर बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने इकडे पाठीमागच्या साईडला पण घरं आहेत, कंपन्या आहेत. तर मी आता सूर्याला अर्घ्य देते. मोबाईल धरायला कोणी नव्हतं, मोबाईल साईडला ठेवला. आणि आता सूर्याला अर्घ्य देण्याच्या वेळेस ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः असा 11 वेळेस मंत्र म्हणायचा. आणि मग नंतर हात जोडून दर्शन घ्यायचं. तर रोज आपण सूर्याला जर अर्घ्य दिले तर
खूप छान असतं. आपल्या पत्रिकेमध्ये जर काही दोष वगैरे असला तर तो निघून जातो आणि सकाळ सकाळ सूर्याला अर्घ्य दिल्याने खूप प्रसन्न असं वाटतं. माझी रोजचीच सवय आहे. मी सकाळी उठले की पहिली म्हणजे झाडझूड असते, नंतर आंघोळ असते, नंतर देवपूजा, नंतर सूर्याला अर्घ्य देणे, तुळशीला पाणी घालणे आणि नंतर मग स्वयंपाक. तर आता मी या ठिकाणीच थोडा खिचडी भात करत आहे. बाकीचा थोडा स्वयंपाक पण करून घेतला. 1-2 भाकरी केल्या, थोडीशी भाजी केलेली आहे आणि आता या ठिकाणी थोडासा मसाले भात करत आहे. तर मसाले भातासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर या ठिकाणी 2 तमालपत्र घेतलेले आहेत, लवंग मिरी सगळं टाकणार आहे. तर या ठिकाणी बटाटे टमाटर घेतलेले आहे आणि आता हे भात तांदूळ आहे. हा तांदूळामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे. आता हा रेशनचा तांदूळ आहे, पण खूप छान भात होतो. मी तुम्हाला झाला की नक्की दाखवेल. तर बघू शकता आता या ठिकाणी मस्त असं तांदूळ निवडून ठेवलेलं आहे मी. आणि आता याच्यामध्ये इथं 2 कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला मिरची घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे, थोडेसे हरभरे आहेत, मोड आलेली मटकी आहे आणि मी हरभरे थोडे शिजवून घेतलेले आहे कुकरमध्ये आणि त्याच कुकरमध्ये आता भात करणार आहे. तर ते साईडला थोडंसं लाल लाल दिसत आहे तुम्हाला. तर ते याचं आहे, हरभरा शिजवून घेतलेला आहे अगोदर. मला भाजी करायची होती आणि भाकरी करायच्या होत्या म्हणून, आणि त्यातलाच थोडा हरभरा तर भातामध्ये वापरणार आहे मी. तर छान तेल गरम झालं की त्यामध्ये लगेच थोडेसे 2 लवंगा, मिरी, जिरे टाकलेले आहेत आणि 2 तमालपत्र टाकलेले आहेत, 1 चक्रफूल टाकलेलं आहे आणि दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत. तर छान असा खडा मसाला अगोदर टाकून घेतलेला आहे आणि ते छान त्याला परतलं की मग नंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, बटाटा सगळं टाकलेलं आहे आणि आता ते छान असं परतून घेते 3 ते 4 मिनिट आणि छान परतल्याच्यानंतर मग त्यामध्ये हरभरा आणि मटकी पण टाकणार आहे आणि ते पण छान परतून घेणार आहे आणि मग नंतर त्याच्यामध्ये धुतलेला तांदूळ टाकणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी मटकी टाकलेली आहे आणि हरभरा टाकलेला आहे. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अजून चॅनल नवीन आहे आणि मला अजून व्हिडिओ काय काय शूट करावं काय ते अजून मला काही समजलेलंच नाही आहे. तर मला जसं शक्य होईल तसं मी व्हिडिओ नक्कीच प्रयत्न करेल बनवायचा. पण तुम्ही चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला या ठिकाणी छान असा आता खिचडी भात मी टाकलेला आहे आणि आता धुतलेली मुगाची डाळ आणि तांदूळ पण त्यामध्ये धुवून टाकते. तर यानंतर मी आता साड्यांचं कपाट पण आवरणार आहे. थोड्या साड्या इकडं तिकडं विस्कटलेल्या आहेत, भरपूर पसारा झालेला आहे कपाटामध्ये. तर म्हटलं चला आता साड्या थोड्याशा नीटनेटक्या ठेवूया. आता गणपती पण जवळ येत आहेत तर घरातली साफसफाई वगैरे पण करायची आहे. तर साफसफाईचा पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे मी. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता गणपती जवळ आलेले आहेत. तर आमच्याकडे 11 दिवस गणपती असतो. तर गणपतीच्या दिवसामध्ये खूप घरामध्ये प्रसन्न असं वातावरण असतं. तर बघू शकता आता भात वगैरे झालेला आहे आणि ती जो मी भाताचा व्हिडिओ काढला होता तो तीच क्लिप माझ्याकडून डिलीट होऊन गेली एडिट करायच्या वेळेस. तर खूप छान भात झाला होता. सर्वांची जेवण वगैरे झाले. मग मी किचन आवरला. आता दुपारचे जवळजवळ 1:30 वाजलेले आहेत. सगळी घरातली कामं आवरलेली आहेत आणि कपडे वगैरे वाळत घातलेले आहेत आणि आत्ताशी ऊन आलेलं आहे. आता 1:30 वाजला आहे, आत्ताशी ऊन आलेलं आहे वरती. आता कपडे वाळले की मग बाकीचं तुम्हाला. आता बघा ही जी मांजर आहे तर ती सारखी माझ्या मागे मागे मागे. आता तिला खायला वगैरे टाकते आणि थोड्या वेळा आराम करते. माझी तब्येत बरोबर नाही आहे, तुम्हाला आवाजावरून कळतच असेल की माझा थोडासा घसा बसलेला आहे. सर्दी वगैरे झालेली आहे. वातावरणात थोडासा गारवा आहे. 2-4 दिवस झाली पाऊस नाही, पण फक्त आभाळ येते, गार हवा सुटलेली आहे. तर या ठिकाणी भाकरी वगैरे झालेल्या आहेत, सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मांजरींला पण खायला टाकून देते आणि त्यानंतर थोडासा आराम करून पुन्हा तुमच्याशी भेटते. कपाट आवरायचं आहे मला साड्यांचं. तर कॅरीबॅगमध्येच व्यवस्थित त्या साड्या ठेवणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज ज्या कोणी ताई चॅनल बघत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
तर आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. तर आता 4 वाजून 20 मिनटं झालेले आहेत बघा. आणि सकाळचं काम आवरायला जवळजवळ 1:30 वाजला होता. आणि पाऊस पण थोडा सकाळ सकाळ चालूच होता. तर आता पाऊस एकदम उघडलेला आहे. आणि आता माझं आवरलेलं आहे सगळं. तर चला थोडं कपाट आवरायचं होतं मला. साड्या ते व्यवस्थित ठेवायच्या होत्या. आणि भरपूर साऱ्या साड्या सगळ्या अशा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. तर ते थोडंसं आवरून घेते आणि नंतर चला तुम्हाला दाखवते. तर मी या ठिकाणी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे, कारण मग खूप उशीर होईल म्हणून. तर आता या ठिकाणी कपड्याच्या घड्या पण मारून घेते आणि सगळ्या साड्या अशा कपाटातून बाहेर काढून घेतलेल्या आहेत. आणि बघू शकता साड्या कशा पण टाकल्यामुळे काय झालं आहे, साडीला असा धागा निघाला आहे साडीचा आणि कशात अडकला आहे ते काही माहीतच नाही. तर पटपट साड्या काढून घेतल्या आणि आता सगळ्या साड्या कॅरी बॅगमध्ये ठेवते आणि मग नंतर तर तुम्हाला या ठिकाणी फॅनचा आवाज येत असेल. आणि बघा मग मी अशा पद्धतीने सगळ्या साड्या फोल्ड करून ठेवते. आणि ही कॅरी बॅग जी आहे ती खूप मोठी आहे, त्यामध्ये 2 ते 3 साड्या आरामात बसतात. तर ह्या ज्या साड्या आहेत तर ह्या जरा आपल्या ऑर्गॅन्झा टाईप असल्यामुळे थोड्या फुगतात. तर यामध्ये मी 3 साड्या ठेवलेल्या आहेत. पण नंतर काय झालं, मी त्याची जी चेन होती ती लावत होते तर ती चेन लागत नव्हती. त्यामुळे मग एक साडी त्यातून काढून ठेवली आणि आता ह्या 2 साड्या मी ठेवलेल्या आहेत. तर चला अशा पद्धतीने सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवते आणि पुन्हा तुम्हाला दाखवते. तर कपाट कितीही आवरलं तरी असाच राडा होतो. तर एक दिवस नक्कीच तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन, माझ्याकडं कुठल्या कुठल्या साड्या आहेत, ब्लाऊजचं कलेक्शन दाखवील. तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघा या ठिकाणी सगळ्या साड्या अशा कॅरी बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत. मी पूर्ण साड्या आवरून झालेल्या आहेत. आता बाकीची साफसफाई अजून बेडवर बराच पसारा आहे. आणि मग नंतर खालच्या पण जे साड्या होत्या खालच्या कप्प्यातल्या त्या पण सगळ्या आवरलेल्या आहेत. तरी पण अजून बघू शकता या ठिकाणी एवढा पसारा आहे. आता तर हा पसारा एकदम क्लीन करून घेते. आणि बघता बघता जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत. तर 6:30 वाजले मला. 4 वाजल्यापासून तर 2-2.5 तास लागले पूर्ण कपाट आवरायला. आणि आता पटकन आवरून घेते. व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे, कारण जास्त व्हिडिओ मोठा होईल आणि भरपूर सारं काम होतं, त्यामुळे जरा फास्टच व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला आता या ठिकाणी पटपट सगळं आवरून घेते. कपाट तर आवरलेलंच आहे बघा. 4 वाजता मी कामाला लागले होते तर कंप्लीट 6:30 वाजलेले आहेत. आता बाकीच्या रूम पण झाडून घेतल्या मी काम करता करता. हे काम 5 मिनटं थांबून परत गेले होते, कारण मग नंतर पण सवसान झाली की 3 सांजच्या वेळेला झाडू मारू नये म्हणून बाकीच्या रूम झाडून आले. आणि आता फक्त बेड आवरायचा बाकी आहे. आता हे सगळा कचरा भरून घेते एकदा कॅरी बॅगमध्ये. आणि बेडवर पण बराच पसारा आहे अजून. बेडवर भरपूर सारे कपडे आहेत, ते पण कपड्यांच्या घड्या मारून ठेवते. आणि मग नंतर 6:30 वाजले नंतर फ्रेश होऊन देवपूजा वगैरे करून घेते. आता इथपर्यंतच तुम्हाला व्हिडिओ दाखवते, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता आता अजून थोडेसे कपडे या ठिकाणी बाकी आहेत. आता तेही कपडे चांगले आवरून ठेवते पटकन. आणि कपड्यांच्या घड्या वगैरे मारून. तर माझी तब्येत बरोबरच नाही, तब्येत बरी नाही, तरी पण मी घरातला पसारा काढला आवरायला, कारण घरामध्ये जर पसारा असला तर मला जास्त दुखणं येतं, अशी माझी सवय आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी आता पसारा आवरून ठेवते सगळा अगोदर आणि नंतर पुन्हा झाडू मारून घेते आणि देवपूजा करते. रात्रीचा स्वयंपाक वगैरे बाकी आहे. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा.